एक काळ मार्केटमध्ये असा होता, जिथे एकीकडे स्नॅपडील होतं आणि दुसरीकडे ग्रुपॉन होतं आणि दोघंही प्रचंड डिस्काउंट देऊन कस्टमर ॲक्वायर करत होते. स्नॅपडील शट झालंच, परंतु ग्रुपॉनचं पण काही वेगळं झालं नाही. ग्रुपॉनला सुद्धा बिझनेस शट करावा लागला. याचं कारण असं, दोन्ही कंपनींनी एक सगळ्यात मोठी चूक केली, म्हणजे युनिट इकॉनॉमिक्सवरती लक्ष दिलं नाही. तुमच्या एका ट्रान्झॅक्शनवरती कस्टमर जर का घेत असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला किती युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे किती त्याच्यामध्ये मार्जिन मिळते आहे, ती मार्जिन तुमचं मार्केटिंग जो स्पेंड आहे, तो स्पेंड रिकव्हर करण्यासाठी पुरेशी आहे का? ती सुरुवातीला नसेल, पण 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी तुमचा जो ब्रेक इव्हन पिरियड असेल, त्याच्यानंतर तुम्हाला रिकव्हर करायला मदत करते का? या प्रकारचं तुमचं कॅल्क्युलेशन झालं नाही आणि तुम्ही रेव्हेन्यूच्या सुद्धा पेक्षा जास्त जर का तुम्ही मार्केटिंगवरती स्पेंड केलात, तर तुम्ही कधीही सक्सेसफुल आणि सस्टेनेबल बिझनेस बनवू शकत नाही. ग्रुपॉनकडनं हे शिकणं गरजेचं आहे. युनिट इकॉनॉमिक्सकडे लक्ष द्या. तुम्ही सस्टेनेबल बिझनेस बिल्ड करू शकता.